भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवरती गंभीर आरोप पाहायला मिळतोय। रोहित पवारांनी आपल्यावरती हल्ला घडवून आणला अशा पद्धतीचा हा आरोप आहे। हल्ल्याची माहिती देणाऱ्या माधव देवकातेंना पडळकरांनी मीडियासमोर आणलं। रोहित पवार कशी कुरघोडी करत होते त्याची माहिती देवकातेंनी दिली। रोहित पवार सुप्रिया सुळे षडयंत्र रचत असल्याचं देवकातेंनी सांगितलं अशा पद्धतीचा आरोप आमदार पडळकरांनी केलाय। तर आमदार पडळकरांनी अत्यंत गंभीर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत रोहित पवार यांच्यावरती आणि रोहित पवारांनी आपल्यावरती हल्ला घडवून आणला अशा पद्धतीचे हा आरोप आहेत। हल्ल्याची माहिती देणाऱ्या माधव देवकातेंना पडळकरांनी मीडियासमोर सुद्धा आणलं। रोहित पवार कशी कुरघोडी करत होते त्याची माहिती देवकातेंनी दिली। तसंच रोहित पवार सुप्रिया सुळे षडयंत्र रचत असल्याचं देवकातेंनी सांगितलं असं त्यांनी मीडियाला सांगितलं। आणि आमदार पडळकरांनी अशा पद्धतीचा गंभीर आरोप केल्यामुळे आता अर्थातच चर्चा सुरू झालेली आहेत। नक्की यामागे काय घडलेलं आहे, घटना कोणती होती याबद्दलची उत्सुकता सुद्धा आहे। प्रत्यक्ष पत्रकारांसमोर देवकातेंना आणून पडळकरांनी या पद्धतीचे आरोप केलेले आहेत। आपल्यासोबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत। तुम्ही रोहित पवारांवर काही आरोप करत, काय नेमकं प्रकरण आहे? नाही करत। काल जे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊनी प्रकरण समोर आणलं ते अतिशय गंभीर आहे। पवारांचा मूळ स्वभाव भ्रष्टाचार, जातीयवाद आणि गुंडगिरी आहे। त्यातली गुंडगिरी काल रेकॉर्डवरती आली। मी बोलत नाही, सरकार बोलतंय, सरकार बोलत नाही। त्यांनी तपासात पुढे आलंय की सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख यांचे अनेक कॉल त्या भगिनीशी झालेले आहेत। त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलंय, कशा पद्धतीने बोला, कशा पद्धतीने कटकारस्थान करा। तो कटाचा एक भाग आहे। आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी करा। मग माझ्या हा विषय लक्षात आला की परवाच्या दिवशी एक अधिकारी मला बोलला की गोपीचंद पडळकर तुम्ही सावध राहावा, तुमच्यावरती एक अटॅक होण्याची येत्या 2, 4, 5 महिन्यात शक्यता आहे। आणि हे काल प्रकरण इथं आलं। अरे म्हटलं जर हे अशा गुंडगिरी प्रवृत्तीची लोक असतील तर आपण सावध होण्याची आवश्यकता आहे। कटकारस्थान करण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून मग हा महादेव देवकाते हा लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातला मुलगा आहे जो शरद पवारांचा जबरा फॅन आहे। आणि हा 1-1.5 वर्षापूर्वी मला पिंपरी चिंचवडला माझे जीवाभावाचे मित्र सहकारी महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मी गेलो होतो, तेव्हा तो येऊन मला भेटला। ह्याचं माझ्याकडं काय काम आहे मला माहीत नव्हतं। हा मला भेटला, एका ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो, तेव्हा त्यांनी शर्ट काढलं। शर्ट काढल्यानंतर मी हादरलो, म्हणलं अरे असं काय प्रकार आहे? तर ह्यानं ह्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू काढला आहे। अरे म्हणलं हे कशाला असं केलं? नाही म्हणलं मी त्यांचा जबरा फॅन होतो। मग मी म्हणलं आता काय झालं? तर आता असं झालंय की म्हणले तुमच्या विरोधामध्ये जी कटकारस्थानं करायची आहे ती रोहित पवार आम्हाला सांगतोय, अशा पद्धतीनं बोला, अशा पद्धतीनं व्हिडिओ करा, अशा पद्धतीने कधीची गोष्ट आहे? हे 2 वर्ष झाली या घटनेला, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना। आणि मग पुढे असा विषय आला की सोलापूरमध्ये माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचं 2021ला त्या हल्ल्याचं सगळं नियोजन हे रोहित पवारांनी केलं होतं, हे महादेवनी मला सांगितलं। मग मी या विषयामध्ये सिरियस झालो। आणि म्हणून माझं म्हणणं सरकारकडे असं आहे की हा माझा तर जवळ पुरावे आहेत, काही पुरावे हे तर रेकॉर्डिंग आहे सगळं, काय काय बोललेले असं काय नाही, सगळं रेकॉर्डिंग याच्याकडे आहे। तर त्यामुळं हे सगळं प्रकरण सरकारनं सिरियस घ्यावं, त्या प्रकरणाची फेर तपासणी करावी आणि रोहित पवारांचा सहभाग त्यात असेल तर त्याला त्यामध्ये आरोपी करावं, हे आमचं मागणं आहे, आरोप नाही। एक मुद्दा झाला। दुसरा म्हणजे वाघ्या कुत्र्याचा पुतळ्याचा तो मुद्दा, जे संभाजीराजे असं म्हणतात की त्याचा काही इतिहासाशी संबंध नाहीये, तिथून हटवावा। हे बघा एवढे वर्ष झालं, शेकडो वर्ष झालं तो पुतळा बसवून, तेव्हा इतिहास संशोधक या महाराष्ट्रात होते का नव्हते? का सगळे कुठं बाहेर गेले होते? सगळं प्रकरण आहे। परंतु जात बघून इतिहास दाबणं, जात बघून इतिहास पुढं काढणं, जात बघून एखादा महापुरुषाला डेव्हलप करणं, एखाद्या महापुरुषाला दाबणं, एखाद्या महापुरुषाला जातीपुरतं मर्यादित करणं, असं प्रयत्न काही संघटनाच्या माध्यमातून केले जात आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनाला गालबोट लावण्याचं काम हे सगळे ब्रिगेडी लोक करतायत। आणि त्यामुळं वाघ्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये 2012ला पण तुम्ही उकडून काढून टाकला होता ना, तेव्हाही या अहिल्या भक्तांनी, होळकर भक्तांनी विरोध केला, तेव्हा तुम्हाला परत बसवावं लागला होता। आता परत तुम्हाला अशी काय वेळ आली की परत ते वाघ्याचं प्रकरण काढायची, ते पण 31 मेलाच, जयंतीच्या दिवशी? अरे अहिल्यादेवींची जयंती आहे, 300व जयंतीचं वर्ष आहे, तुम्हाला अराजकता माजवायची आहे, महाराष्ट्रात दंगली काय करायचं नेमकं, काय हेतू तुमचा हे कळायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।